नमस्कार मंडळी, आरकेस रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही आणखीन आरकेस रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच यूजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आज आपण बनवलेला आहे पनीर कोरमा. नाही ना ऐकलं तर चला पाहूया. इथे 100 ग्रॅम असा पनीर घेतलेला आहे. आपण अशा पद्धतीने त्याचे क्यूब करून घेतलेले आहेत. आता त्याचबरोबर इथे 1 तासासाठी भिजत घातलेले काजू, चवीपुरते मीठ, लसूण, इथे टोमॅटो घेतलेला आहे, इथे 1 कप दही फ्रेश आणि भरपूर सारे कांदा चिरून घेतलेला आहे. मीडियम साईजचे 4 कांदे आहेत. तर आता इथे दोघांपुरतीच मी भाजी बनवत आहे. त्यामध्ये आमचं एक पिल्लू आहे, तर आम्ही तिघांसाठी एवढी भाजी पुरेशी होते. तर पहा, आता इथे मीठ घालायचं कांद्यामध्ये आणि 10 मिनिटं कांदा असाच ठेवायचा. आता याचं मीठ घालण्याचं कारण आणि सिक्रेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगणार आहे. तर पहा, इथे पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती गरम होण्यासाठी. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो, बेडगी मिरची आणि लसूण शिजत ठेवायचं आहे. पूर्ण टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता इथे बेडगी मिरची शिजत टाकताना मी मोडून टाकलेली आहे. तुम्ही अखंड टाकू शकता, पण बेडगी मिरची जर तुमच्या प्युरीत असेल तर जबरदस्त टेस्ट लागते. आता इथे पॅनमध्ये थोडंसं तेल पांगून घालून घ्यायचं. आता इथे तेल घातलं की त्यामध्ये पनीरचे क्यूब घालून घ्यायचे. पूर्ण पनीरचे क्यूब घालून दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल की इथं जर अशा पद्धतीने पनीर भाजला तर तो कडक होतो. अजिबात होत नाही. पुढे सुद्धा याचीसुद्धा स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचे पनीर भाजल्यानंतर. तर इथे सर्वात पहिले आपण पनीर तळून घेऊया. छान असा तळला दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईपर्यंत की आपल्याला लगेच पनीर काढून घ्यायचा. जास्त गोल्डन कलर नाही, कुठे कुठे झाला की लगेच काढून घ्यायचा. तर आता एक बाजू भाजली की आपल्याला दुसऱ्या बाजूवर पनीर करून घ्यायचा. पण पनीरमध्ये थोडासा वलसरपणा असल्यामुळे पटकन होत नाही. इथे आपण कोमट पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये तोपर्यंत मीठ घालायचं. त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची, म्हणजे आपल्या पनीरला चवही छान येते आणि कलरही जबरदस्त येतो. तर हे करायला विसरू नका. आता कळलं ना तुम्हाला सिक्रेट. तर आता तेलामधून डायरेक्ट पाण्यामध्ये आपला पनीर गेला की एकदम सॉफ्ट आणि चविष्ट असा पनीर आपला तयार होतो. तर इथे हा पनीर आपल्याला असाच ठेवायचा आहे. आता इकडे ह्याच गॅसवरती कढई ठेवायची. त्या कढईमध्येच आणखीन थोडंसं तेल वाढवायचं आणि आता आपल्याला कांदा जो आहे तो तळायचा आहे. पण त्या अगोदर आपण केलेली सिक्रेट गोष्ट म्हणजे कांद्याला 10 मिनिटं आपण मीठ लावून ठेवलं. आता तो घट्ट असा पिळून घ्यायचा हातावरती. तुम्ही पाहू शकता. याच पद्धतीने आपल्याला कांदा जो आहे तो रग लावून पिळून घ्यायचा आहे. पूर्ण कांद्यामधलं मॉइश्चर काढून घ्यायचं, म्हणजे आपला कांदा जो आहे इथे एवढं पाणी निघलेलं आहे. आता पूर्ण हा कांदा कोरडा झाला की यामध्ये आता तेल तापलेलं आहे, तेलामध्ये घालून घ्यायचा. झटपट कांदा क्रिस्पी तळला जातो. खरंच खूप म्हणजे झटपट तळला जातो. त्यामुळे तुम्ही बिर्याणी करत असताना ही प्रोसेस नक्कीच ध्यानात ठेवून तुम्ही यूज करू शकता. तर पहा, 2 भागामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा. खूप सारा कांदा एकत्रित घालायचा नाही, नाहीतर तुमचा कांदा जो आहे तो क्रिस्पी होणार नाही. इथे पहा किती छान आपला कांदा तळला गेलेला आहे. तर तुम्हाला ही प्रोसेस मी अगदी हॉटेलमधली सांगितलेली आहे, कारण ती लोकं अशाच पद्धतीने कांदा तळतात, तेव्हा त्यांचा झटपट आणि एकदम क्रिस्पी तळला गेलेला कांदा असतो. तर पहा, आपल्याला हा सुद्धा कांदा अशाच पद्धतीने तळून घ्यायचा आहे. तर इथे कांदा, टोमॅटो, हे आपलं बेडगी मिरची हे सर्व जिन्नस व्यवस्थित शिजल्यात आणि इकडे आपला मसाला करण्यासाठीचा कांदासुद्धा तळला आहे. त्याचबरोबर काजूसुद्धा 1 तासासाठी छान भिजलेले आहे. आता इथे मसाले आपले एकदम थंडगार झालेले आहेत. आता आपल्याला ह्या सर्व जिन्नस एकत्रित काढून घ्यायच्या. त्यासाठी इथे 1 कप आपण दहीसुद्धा फ्रेश मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. आता हे सर्व एकत्रित काढण्या अगोदर आपल्याला सर्वात पहिले हे टोमॅटो वलसर गोष्टी अगोदर फिरवून घ्यायच्या मिक्सरला बारीक करून, कारण कांदा आपण लगेच घातला तर तो व्यवस्थित बारीक होणार नाही. त्यासाठी आपण हे वाटण करून घ्यायचं. आता इथे आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. आता मी इथे सर्व कांदा यूज करत आहे.
थोडासा कांदा मी भाजीमध्ये टाकण्यासाठी साईडला ठेवलेला आहे. तर आज आपण पनीर कोरमा बनवतोय. जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं त्याच पद्धतीने. आता हा कोरमा चवीला एकदम वेगळा आणि चविष्ट लागतो. त्यामुळे एकदा नक्कीच बनवून पहा. तर इथे पहा आपली जी प्युरी आहे ती तयार झालेली आहे. मस्त अशी प्युरी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. तर आता इथे मसाले घेतलेले आहेत. तर इथे कांदा आपण तळून घेतलेला, घरगुती मसाला, धना पावडर इथे घेतलेली आहे, कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट, फ्रेश दुधावरची साय, त्याचबरोबर इथे मटण मसाला, पनीर मसाला, हळद आणि चवीपुरते मीठ घातलेले आहे. तर आता जेवढे मसाले घरामध्ये अवेलेबल तेवढे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. इथे खडा मसाले 2 लवंगा, 2 मिरी, 2 वेलची, त्याचबरोबर 1 इंच दालचिनीचा तुकडा, चक्री फुलाचे तुकडे घेतलेले आहेत. आता इथे कढईमध्ये तेल घालायचं. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालून तळून घ्यायचे. खडे मसाले व्यवस्थित तळले की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेतली. आलं लसूण पेस्टचा कलर थोडासा चेंज झाला की आपल्याला त्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाल्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. कारण ह्या भाजीमध्ये टॅमॅटोचा काजूचा वापर असल्यामुळे थोडीशी गोड ग्रेव्ही झालेली असते. त्यामुळे इथे स्पायसी भाजी बनवण्यासाठी थोडीशी मसाल्याची क्वांटिटी जास्तच लागते. तर इथे सर्व ग्रेव्ही घालून घ्यायची. एकदम असं तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही एकदम थिक भाजी ठेवली तरी खूप सुंदर लागते. किंवा पनीर टिक्का बनवताना ग्रेव्ही एकच बनवल्या जातात, पण ही ग्रेव्ही अगदी वेगळी आहे. खरंच चव खूप वेगळी लागते. इथे चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्या ग्रेव्हीने पूर्ण जे आहे ते तेल शोषून घेतलं. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. तर पहा, ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ग्रेव्ही किती थिक पाहिजे त्यानुसार तुम्ही ग्रेव्हीमध्ये पाणी घालू शकता. आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा आपल्याला तळलेला कांदासुद्धा यामध्ये घालून आणखीन मी थोडंसं यामध्ये पाणी ॲड करणार आहे. तर इथे मी थोडंसं पाणी आणखीन ॲड करून घेतलं. आता ही कसुरी मेथी आहे ती हातावरती आपल्याला क्रश करून टाकायची आहे. तर आता इथे आपण गरम पाणी घातलेलं असल्यामुळे लगेच आपल्या भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता इथे आपले पिवळे धम्मूक असे पनीरचे क्यूब तयार झालेले आहेत. ते त्यामध्ये टाकायचे. एकदम सॉफ्ट राहतात. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही पनीर कोरमा एकदा नक्कीच बनवून पहा. तर पहा, आपली कढई झाली खोलगट. 100 ग्रॅम पनीर कुठे हरवून गेला काही दिसतच नाही. पण खरंच हा पनीर कोरमा खूपच सुंदर होतो. कारण आपली ग्रेव्हीवरतीच भाजी आहे. पनीरच्या अनेक प्रकारे भाज्या आपण खातो. पण हा कोरमा मसाला तुम्ही कधी खाल्ला नसेल म्हणून मी तुमच्यासाठी खास बनवला आहे. तर पहा, खूप तेलकटही नसतो आणि चवीला खूप सुंदर होतो. तर पहा, इथे आपले पनीर कोरमा तयार झालेला आहे. तर आता सर्वात पहिले त्यासोबत लागणारी आपण पोळी ताटामध्ये ठेवली. त्याचबरोबर इथे रिंकलमध्ये कांदा कट करून घेतला, लिंबू घेतलं. आता आपण भाजी घेऊया आणि मस्त त्याचा आस्वाद घेऊया. वासाने तर इतकी भूक लागली आहे काय सांगू. त्यामुळे हा कोरमा तुमच्यासाठी एवढा मेहनतीने बनवला आणि तुम्ही व्हिडिओला लाईक नाही केला असं नको व्हायला. लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण हे कोरमा सर्वांनाच खायला खूपच मस्त लागेल आणि व्हिडिओ सर्वांना आवडेल खात्रीने सांगते. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच रेसिपीज माझ्या पाहत राहा, सपोर्ट करा. धन्यवाद. तुम्हाला आवडत असल्यास यावरती घरातल्या फ्रेश दुधावरची फेटून घ्यायची साय आणि अशा पद्धतीने टाकून घ्यायची. तुम्हाला आवडत नसेल तर ही प्रोसेस तुम्ही स्किप करू शकता.